पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 तर्फा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचे फॉर्म भरणे चालू आहे आणि आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो मोबाईल मधून कसा फॉर्म भरायचा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा तर याबद्दलच माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही आपल्या घर बसल्या जे मोबाईल मधून जे फॉर्म भरू शकणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी याबद्दलच सांगणार आहे। तुम्ही जर सायबर कॅफे मध्ये जर फॉर्म भरायला गेले तर तो फक्त जे विद्यार्थी मित्रांनो 8 ते 10 प्रेफरन्स टाकून देणार आहे, ते पण आपल्या कॅटेगरीचे, आणि आपल्या कॅटेगरीला फक्त 10-12 प्रेफरन्स दिले तर सिलेक्शन आपलं नाही होऊ शकत, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला जर मोबाईल मधून फॉर्म भरला तर आपल्याला जवळपास 15-20 मिनिटं लागून जाते फॉर्म भरायला, पण सायबर कॅफे मध्ये कमी टाइम लागते, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा याबद्दल माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले, कोणत्या गावातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला, कोणकोणत्या गावापर्यंत पोहोचून राहिला। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा फॉर्म भरण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला क्रोम ब्राउझरवर यावं लागणार आहे आणि तर सर्च करावं लागणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस। पोस्ट ऑफिस जीडीएस सर्च केल्यानंतर तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काय स्टेज 1 रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे। रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे, OTP या ठिकाणी टाकायचा आहे। व्हॅलिडेट मोबाईल नंबर या ठिकाणी OTP टाकायचा आहे। टाकल्यानंतर ईमेल ID तर टाकून द्यायचा आहे। ईमेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी ईमेल ID चा सुद्धा OTP टाकायचा आहे। त्यानंतर इथं तिसऱ्या नंबरवर पहा ॲप्लिकेशन नेम, याच्यावर आपलं नाव टाकायचं, जसं 10वीच्या मार्कशीटवर नाव आहे सेम तसंच नाव या ठिकाणी आपलं लिहा, ठीक आहे। त्यानंतर खाली या ठिकाणी काय विचारलं आहे तर इथं एक तर बाबाचं नाव किंवा आईचं नाव इथं तुम्ही टाकू शकता 4थ्या बॉक्सवर, आणि 5व्या बॉक्सवर आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे। त्यानंतर 6व्या बॉक्समध्ये आपल्याला जेंडर टाकायचं, तुम्ही मेल आहे की फिमेल आहे, ठीक आहे। मेल आहे की फिमेल आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर कम्युनिटीमध्ये जर पाहिलं आपण, कम्युनिटीमध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे, तुमची जे पण कॅटेगरी असेल, ठीक आहे। OBC कॅटेगरी असेल तर OBCवर क्लिक करा, ठीक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सर्कल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, ठीक आहे। सर्कलवर तुम्हाला महाराष्ट्र या ठिकाणी हे करावं लागते, आणि यानंतर कोणत्या वर्षी तुम्ही 10वा वर्ग पास झाले हे वर्ष या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे, ठीक आहे। ज्या पण वर्षी तुम्ही पास झाले असेल, ठीक आहे, तर 10वा वर्ग कोणत्या वर्षी पास झाले ते टाकायचं आहे। त्यानंतर इथं हा OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर सर्व माहिती मी या ठिकाणी भरली आहे, तर आपल्याला या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं सबमिट केलं बघू शकता तुम्ही या ठिकाणी पहिली स्टेज आपली या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर दुसरी स्टेज या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे। आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे, इथं म्हणजे अपंग आहे काय विचारलं आहे, आपल्याला नो करायचं आहे या ठिकाणी। त्यानंतर इथं काय करायचं आपल्याला बघू शकता, आपल्याला भाषा या ठिकाणी लँग्वेज टाकायला लागली आहे, तर पहिली इंग्लिश झालं, त्याचबरोबर हिंदी झालं आणि मराठी झालं, ठीक आहे। तर ह्या 3 भाषा आपल्याला या ठिकाणी टाकून द्यायच्या, ठीक आहे, आणि ओके करायचं आहे। आणि हे झाल्यानंतर थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर या ठिकाणी काय विचारलं आहे एम्प्लॉई, तर या ठिकाणी नो करायचं आहे। इथं विचारत आहे तुम्ही कोणत्या नोकरीवर आहे, तर या ठिकाणी नो आपल्याला करायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला फोटो आपला अपलोड करायचा आहे KB मध्ये। तर हे कसं आपल्याला 50 KBच्या अंदर या ठिकाणी फोटो बनवायचा आहे, तर मी या ठिकाणी बनवलेला आहे। तर हे जर तुम्हाला बनवायचं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगून देतो, ठीक आहे। तर हे सिग्नेचर आणि हे आपण केलेलं आहे, आणि आपल्याला या ठिकाणी KB मध्ये जर फोटो पाहिजे असेल तर तो बनवून जाते, ठीक आहे। तर हे या ठिकाणी जे एक वेबसाईट आहे, तर त्याचं जे फोटो कम्प्रेसर असं नाव आहे, तर त्यावर क्लिक करून तुम्हाला ते करता येणार आहे। KB मध्ये जर करायचं असेल तर इथं तुम्हाला फोटो कम्प्रेसर या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे, बघू शकता खाली यायचं, बघू शकता हे वेबसाईट आहे। ह्या वेबसाईटवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपल्याला KB मध्ये फोटो कसं बनवायचा आहे, तर पहा खाली या ठिकाणी यायचं आहे, इथं सिलेक्ट फोटोवर म्हटलं आहे, ठीक आहे। सिलेक्ट फोटोवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं कोणताही फोटो घेऊन घ्या, ठीक आहे। हा फोटो घेतला मी, तर हा फोटो एक उदाहरण देऊन आलं तुम्हाला, आणि या ठिकाणी पहा हा 3 MBचा फोटो आहे, बघू शकता तुम्ही। इथं किती दाखवत आहे 834 KBचा आहे, ठीक आहे। तर इथून आपल्याला कम कसं करायचं आहे, इकडे आपल्याला हे वाढवायचं आहे, ठीक आहे। जसं वाढवलं तसं कम्प्रेस करायचं, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर 200 KBच झाला, ठीक आहे। हे इकडे वाढवायचं आहे, ठीक आहे। इकडे जेवढं वाढवसान 50 KBच्या खाली मागितलं आहे पासपोर्ट फोटो, आणि 20 KBच्या खाली सिग्नेचर, ठीक आहे। तर हे आपल्याला असं इकडे वाढवायचं आहे आणि कम्प्रेसवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघू शकता, आता हा 25 MBचा झाला आणि इथून डाउनलोड करायचा। अशा प्रकारे आपल्याला हे फोटो हे करायचे आहे। सर्व माहिती भरली आहे मी, आणि इथं सबमिट मी इथून करायचं आहे, ठीक आहे। तर सबमिट केलं मी, बघू शकता। त्यानंतर असं एक ऑप्शन येणार आहे,
तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आय हिअर बी डिक्लेअर. तर सबमिटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं सबमिट केलं तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे आणि तुम्हाला कंटिन्यू टू अप्लाय यावर क्लिक करावं लागणार आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर आणखीन आपल्याला सर्कल टाकायचं, आपलं महाराष्ट्र सर्कल. हे टाकल्यानंतर OTP आपल्याला या ठिकाणी येणार आपल्या मोबाईल नंबरवर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरायचा आहे. बघू शकता या ठिकाणी OTP येणार आहे. तर OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर मी या ठिकाणी सर्व OTP टाकला या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला इथं नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. जसं नेक्स्ट केलं तर सर्व OTP या ठिकाणी टाकला आहे, नेक्स्ट करायचं आहे. तर बघू शकता या ठिकाणी. तर आता या ठिकाणी झालं आहे, थोडं खाली यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी आपला ॲड्रेस टाकायचा आहे. तुमचं जे पण गाव आहे इथं आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे आणि जे पण परमनंट असेल तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेम याच्यावर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी इथं ॲड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे. तर मी ॲड्रेस या ठिकाणी टाकून दिला. त्यानंतर या ठिकाणी खाली काय विचारत आहे, सिलेक्ट बोर्ड. तर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र बोर्ड या ठिकाणी करावं लागणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड आहे या ठिकाणी. तर इथं क्लिक केलं आपण. सर्व इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी भरलेली आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली यायचं. या ठिकाणी जे मार्क्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं मार्क्स आलं तर इथं आपल्याला मार्क टाकायचे. 10वीमध्ये तुम्हाला ज्या पण विषयामध्ये जेवढे मार्क असेल तर ते मार्क तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर मार्कशीटमध्ये जेवढे पण आपले 6 विषय आहे तर ह्या 6 विषयाचे मार्क आपल्याला टाकायचे आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर मी या ठिकाणी मार्क टाकून देतो. तर बघा सर्व मार्क मी या ठिकाणी टाकलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह अँड कंटिन्यूवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यावर मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. तर सर्व माहिती मी इथं टाकली आहे. तर इथं सेव्ह अँड कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. याच्यावर केलं. बघू शकता या ठिकाणी थोडं खाली यायचं. आता या ठिकाणी आपल्याला डिव्हिजन टाकायचं आहे, कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे. तर आता या ठिकाणी जे वर्धा डिव्हिजनला फॉर्म टाकायचा आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघा वर्धा डिव्हिजन. तर वर्धा डिव्हिजनला आता या ठिकाणी आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे. तर आता प्रिफरन्स कसं द्यायचं ते ते तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे. आता ST कॅटेगरीचा मी फॉर्म भरायचा आहे. सर्वात पहिले ST कॅटेगरीच्या या ठिकाणी आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे. तर मी ST कॅटेगरीला सर्वात अगोदर प्रिफरन्स देतो आणि BPM पदाला प्रिफरन्स द्यायचा आहे पहिले अगोदर. ठीक आहे. फक्त BPM पदाला पहिले BPMला द्यायचा. बघू शकता हे BPM आहे. BPMला आपल्याला या ठिकाणी द्यायचा सर्वात अगोदर. ठीक आहे. तर ST कॅटेगरी बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ST कॅटेगरीचं या ठिकाणी BPMचं पद हे बघू शकता. एक पद आहे या ठिकाणी ST कॅटेगरीचं. तर मी पहिलं या ठिकाणी प्रिफरन्स दिलेला आहे. पहिला प्रिफरन्स मी दिलेला आहे या ठिकाणी BPM पदासाठी. ठीक आहे. त्यानंतर आता ABPMला द्यायचं ST कॅटेगरीला. ठीक आहे. तर ABPM बघू शकता ST कॅटेगरीचा दुसरा नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. तर या ठिकाणी दुसरा नंबर मी देऊन दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा नंबर या ठिकाणी तिथे इथं जागा आहे ST कॅटेगरीची. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता ST कॅटेगरीच्या जागा 3 झाला. 3 ठिकाणी आपण दिलेलं आहे. त्यानंतर बघू शकता तर 3च जागा या ठिकाणी ST कॅटेगरीच्या होत्या. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला आता ह्या 3 कॅटेगरीचे देऊन दिलं आपण. आता आपल्याला कॅटेगरीला सुद्धा या ठिकाणी प्रिफरन्स द्यायचा आहे 4 पासून. ठीक आहे. तर 4 इथं देऊन देतो मी. 5 6 7 त्याचबरोबर 8 त्यानंतर 9 त्याचबरोबर 10. ठीक आहे. त्यानंतर 11 त्यानंतर 12 त्याचबरोबर 13 त्याचबरोबर 14 त्यानंतर तर या ठिकाणी तर बघू शकता हे चौथं प्रिफरन्स आपण या ठिकाणी द्यायचं होतं.
तर हे 4 प्रेफरन्स आपण एस टी कॅटेगरी देऊन दिलेला आहे. आता 5 पासून आपण ओपन कॅटेगरीच्या या ठिकाणी देऊन द्यायचे. त्याचबरोबर 16 बघू शकता या ठिकाणी 16 मी या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 17 या ठिकाणी देऊन देतो मी 17वा प्रेफरन्स. त्याचबरोबर 18. तर हे युआर कॅटेगरीला आपल्याला द्यायचे आहे, कारण की युआर कॅटेगरी सगळ्यासाठी आहे. राखीव 18, 19. त्यानंतर 19 या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे. तर हे सर्व क्रमानुसार आपल्याला अशा प्रकारे प्रेफरन्स आपल्याला द्यायचा आहे. ही योग्य पद्धत आहे. ठीक आहे. 20. त्यानंतर पहा 21. त्याचबरोबर या ठिकाणी 22. त्याचबरोबर 23. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे आहे. ठीक आहे. तर जे पण एस टी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल, ठीक आहे, तुम्ही जर एस टी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला जे यू आर कॅटेगरीला सुद्धा प्रेफरन्स देता येते. एस सी कॅटेगरीचे असाल तर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना यू आर कॅटेगरीसाठी प्रेफरन्स देता येते. ओबीसी कॅटेगरीसाठी ई डब्ल्यू एस कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांना यू आर कॅटेगरीला प्रेफरन्स देता येते, कारण यू आर कॅटेगरीची जी जागा आहे या सर्वांसाठी राखीव आहे त्या ठिकाणी. आणि तुम्ही यू आर कॅटेगरीचे असाल तर एस टी कॅटेगरीला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकत नाही. एस टी कॅटेगरीला प्रेफरन्स देऊ शकत नाही, कारण की ते जागा राखीव आहे एस टी कॅटेगरीसाठी. आणि तुम्ही या ठिकाणी एस सी कॅटेगरीला सुद्धा या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकत नाही, कारण की ती जागा सुद्धा एस सीसाठी राखीव आहे. आणि तुम्ही ओबीसी कॅटेगरीसाठी सुद्धा प्रेफरन्स देऊ शकत नाही, कारण की ओबीसी कॅटेगरीसाठी ती जागा राखीव आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला अर्ज या ठिकाणी भरायचा आहे. तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.